पुढे ईव्हीएम संदर्भात एक मोठी बातमी आहे। देशात सर्व निवडणुका ईव्हीएमवर होणार आहे। सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका आता फेटाळलेल्या आहेत। व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे व्हीव्हीपॅट स्लिपसह ईव्हीएमद्वारे 100% मतं जुळवण्याच्या मागणीला मोठा धक्का बसलेला आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या दोन्हींची 100% पडताळणी करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मात्र या संदर्भात कोर्टाचे नेमके आदेश काय आहेत आपण ते देखील जाणून घेऊयात। देशातील निवडणुका या आता ईव्हीएमवरच होणार आहेत। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करता येणार नाही। व्हीव्हीपॅट स्लिप 45 दिवस सुरक्षित ठेवाव्यात। निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पथकाकडून ईव्हीएमची सूक्ष्म तपासणी करण्याचा पर्याय उमेदवारांकडे असणार आहे। निकालाच्या 7 दिवसांच्या आत उमेदवार पुन्हा पडताळणीची मागणी करू शकतात। मात्र या सगळ्याचा खर्च उमेदवाराला करावा लागेल।